हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मानिनी नंदिनीला विचारत असते की काव्याच्या कोणी मैत्रिणी आहेत का, तुला माहिती आहे का म्हणून. तेव्हा नंदिनी मानीला 2 नावं सांगते. एक तर अनिशा आणि दुसरं जीविका. तेव्हा मानिनी विचारते, जीविकाला तू भेटली आहेस का? तेव्हा नंदिनी बोलते, नाही भेटली नाही आहे. लग्नाआधी तिच्या तोंडून खूप वेळा तिच्याबद्दल ऐकलं होतं, पण लग्नानंतर नाही. आमच्या आयुष्यातच इतकी उलथापालथ झाली तर दुसऱ्या कोणाबद्दल विचार करायचा वेळच कुठे भेटला आम्हाला. तेव्हा मानिनी बोलते, पण जीविका तुला माहीत तर असेल ना, म्हणजे तू बघितलं नाही आहेस पण तिला कोणी ओळखणारं असं कोणी माहिती आहे का तुला? तेव्हा नंदिनी बोलते, तसं माहीत नाही आहे, पण काव्या सगळ्याच गोष्टी आत्तापर्यंत तिने माझ्याबरोबर शेअर केल्या आहेत. तेव्हा नंदिनी बोलते की आता इतर कोणावर विश्वास ठेवावा असं वाटत नाही. काव्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा मानिनी बोलते, इतर कुणावर विश्वास ठेवावा असा वाटत नाही म्हणजे? तेव्हा नंदिनी थोडी शांत होते आणि बोलते, म्हणजे काव्याबद्दल कोणी काही सांगेल यावर माझा विश्वास नाही, मी काव्यावर विश्वास ठेवेल असं म्हणायचं आहे मला. तेव्हा मानिनी बोलते, आणि हा विश्वास डोळेसपणे की आंधळेपणाने? तेव्हा नंदिनी बोलते, त्याने काय फरक पडतो? तेव्हा मानिनी बोलते, नाही, आजकाल कोण कसा विश्वासघात करेल सांगता येत नाही. तेव्हा नंदिनी बोलते, ते मात्र खरं आहे. इकडे पार्थ काव्याला शोधत असतो. काव्याच्या क्लासपर्यंत येतो आणि काव्य त्याला बाहेर भेटते आणि तो आवाज देतो काव्याला आणि बोलतो, काव्या, अहो काय तुम्ही किती शोधलं, तुम्हाला फोन घेऊन नाही येत आहेत का? तेव्हा काव्या बोलते, अहो हो शांत व्हा ना, किती ओरडतायत. तेव्हा पार्थ बोलतो, अहो ओरडू नको, मग काय करू? अहो तुम्ही घरात नसले म्हटल्यावर किती नाही ते विचार आले माझ्या मनात. अहो तुम्हाला बंगल्याच्या रिक्षावाल्यापासून तर इथपर्यंत मी तुमचा फोटो दाखवत शोधत आलो आहे. तुम्हाला फोन घेऊन यायला काय प्रॉब्लेम होता? तेव्हा काव्या बोलते, अहो तुम्ही मला बोलू द्याल तर बोलेल ना. तेव्हा पार्थ बोलतो, सॉरी, बोला. तेव्हा काव्या बोलते, विसरली होती मी माझा फोन, विसरू शकत नाही का कोणी? तेव्हा पार्थ बोलतो, अहो विसरू शकतात असं कसं बोलतात तुम्ही? माझ्या मनाची घालमेल कळत नाही का तुम्हाला? मगाशी मी तुमच्याकडे आलो होतो की क्लायंटला भजी खायची, तेव्हा म्हणाल्या नाही. अचानक भजी बनवायला आल्या. ते झाल्यानंतर अचानक घराच्या बाहेर निघून गेल्या. अहो मला नाही, कमीत कमी तुम्ही आईला तरी सांगून निघायचं ना बाहेर. तेव्हा काव्या शांत होते. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या मी काय विचारतोय? तेव्हा काव्या बोलते, काय गरज आहे? तेव्हा काव्या बोलते, काय फरक पडला न विचारता घरातून बाहेर पडला तर? तेव्हा पार्थ बोलतो, अहो तुम्ही इतकं कॅज्युअल कसं असू शकतायत? मागच्या वेळेस पण तुम्ही घर सोडून गेल्या होत्या तर कुठे होत्या? माहेरी. तेव्हा काव्या बोलते, 1 मिनिट, तुम्ही आत्ता म्हणू नका की मी तुम्हाला शोधत माहेरी गेलो होतो म्हणून. तेव्हा पार्थ बोलतो, जाणारच होतो मी, पण तुमच्या आईंना फोन केला. तुमच्या आई म्हणाल्या नाही आली आहे काव्या, म्हणून मी इथपर्यंत शोधत आलो तुम्हाला. तेव्हा काव्या बोलते, काय गरज आहे? पण मी आली असती ना, माझी घरी एवढं आटापिटा करायची काय गरज आहे? तेव्हा पार्थ बोलतो, अहो कसं बोलू शकताय तुम्ही घरी येणार आहात का नाही येणार आहात? कसे गेलेत? तुमच्या रूममध्ये गेलो तर कपडे अस्ताव्यस्त पडले होते, तर मी काय विचार करायचा? मला कसं कळणार आहे तुम्ही घरी येणार आहात का नाही येणार आहात? तेव्हा काव्य बोलते, बास देशमुख, खूप ओरडलात. आता जर पुन्हा ओरडलात ना तर मी इथे 10 मोकळे रडेल. मग इथे सगळ्यांना वाटेल की तुमच्यामुळे रडतायत. मग सगळे तुम्हाला रिमांडवर घेतील. माझ्या बघण्यालायक असेल, पण मग तुमच्या सहनशक्ती पलीकडे असेल. मग मी नाही काही करू शकणार. रडू का मी? तेव्हा पार्थ बोलतो, नका रडू. तेव्हा काव्य बोलते, नाही रडतेच मी. तेव्हा पार्थ बोलतो, नका रडू, मी काही नाही बोलत. तेव्हा तो तिला रुमाल देतो. तेव्हा काव्याला हसायला येतं. तेव्हा पार्थ बोलतो, काव्य तुम्ही हसताय? तेव्हा काव्य पुन्हा हसायला लागते आणि बोलते, हो, तुमच्या साधेपणावर आणि भोळेपणावर हसले मी. तेव्हा पार्थ बोलतो, हे बरं आहे तुमचं, दुसऱ्याला टेन्शन द्यायचं आणि मग असं हसत बसायचं, याला काय अर्थ आहे? तेव्हा काव्या बोलते, अहो देशमुख, आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत अर्थ नसतो शोधायचा. काही गोष्टींमध्ये अर्थ नसतो, गंमत असते. ती गंमत आपल्याकडे ठेवायची आणि पुढे जायचं, दॅट्स इट. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्हाला खरंच वाटतं तुम्ही आता जे काही वागला ते हसण्याजोग नव्हतं म्हणून? मी जेन्युइनली बोलत होतो काव्या. तेव्हा काव्या बोलते, का? तेव्हा पार्थ बोलतो, काळजी वाटते काव्या मला तुमची. किती दिवस झाले आपण एका रूममध्ये नाही राहत आहोत. माझं तुम्हाला चिडवणं, तुमचं माझ्यावर मांजरीसारखं फिसकारणं, मला आर्किटेक्ट बोका बोलणं, तो क्यूट चष्मा लावून अभ्यास करणं, काव्या हे सगळं मिस करतोय मी. तेव्हा पार्थ बोलतो, नाही काव्या, आता तुम्ही घरी गेल्यावर ना ते लगेच ते गेस्ट रूममधलं सामान काढायचं आणि ते आपल्या रूममध्ये आणायचं. मी मिस करतो काव्या, मला नाही चालणार तुम्ही तिकडे राहिलेलं, याल ना काव्या? तेव्हा काव्या इमोशनल होते. तेव्हा पार्थ बोलतो, नाही ते काही मला माहीत नाही, मला आत्ताच्या आत्ता आपण घरी जाणार आहोत, तुमचं गेस्ट रूममधलं सामान आपल्या रूममध्ये शिफ्ट करणार आहोत. हवं तर मी खाली झोपेल आणि
तसंही नसेल तर हवं तर मी बाहेर वॉचमन म्हणून पहारा देईल, पण आत्ता आपण घरी चाललो आहे. पार्थ मागे वळून बघतो तर तिथून काव्या गायब असते. पार्थ शॉक होतो आणि बोलतो, काव्या? तेव्हा पार्थ बोलतो, भास झाला का मला? इकडे जीवा रिक्वेस्ट करत असतो इन्व्हेस्टरला की त्यांचा हक्काचा घास हिरावून घेऊ नका, त्यांच्या डोक्यावरचं मायेचं छप्पर नका हिरावू, प्लीज सर, रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला. तेव्हा तो इन्व्हेस्टर बोलतो की वेल, आय डू रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, पण मी कुठलीही जागा घेतो ना तेव्हा फक्त माझ्या फायद्याचा विचार करतो. ही डील करताना तुम्ही आला असतात तर बरं झालं असतं. यू नो व्हॉट, तुम्ही ॲक्च्युली ते पेपर जरा बघून घेतले असते, ती जागा बघून घेतली असते तर हे असं झालंच नसतं. तेव्हा जीवा बोलतो, मान्य आहे सर, चूक झाली माझी. चूक कसली? खूप मोठा गुन्हाच केला आहे मी. मुळात हे सगळं मी गृहीत धरलं होतं सर. तेव्हा इन्व्हेस्टर बोलतो, व्हॉट? तुम्ही गृहीत धरलं होतं? अहो, तुम्ही कोटींचा व्यवहार गृहीत धरला होता? हे असं करणारे तुम्ही जगातले सगळ्यात मूर्ख असणार. मिस्टर विक्रम देशमुख तुमचे वडील आहेत हे मला जेव्हा कळलं ना तेव्हा मला वाटलं की तुमच्यात तेच टॅलेंट, तेच कॅलिबर, तीच हुशारी असेल. पण एका कॉलेजमधल्या मित्राकडे उधार मागतात ना तसे वागतायत तुम्ही. हे असे छान छान कपडे घालून, कोट घालून बिझनेस नाही करताय तो. त्याच्यात ना पॅशन असावं लागतं. तो इन्व्हेस्टर गाडीत बसून घेतो. तेव्हा जीवा बोलतो, सर करेक्ट आहे तुमचं, माझ्याबद्दलचं मत तुमचं अगदी बरोबर आहे सर, पण मी आज तुमच्यापुढे बिझनेसमन म्हणून उभा नाही आहे, एक माणूस म्हणून. मी फक्त एकच गोष्ट मागतो आहे, माझ्या बायकोसाठी एकच गोष्ट मागायला आलो आहे की ती म्हणजे तिचा आनंद निवास. तुम्ही माझ्याकडे काही मागा ना, मी आत्ता देईल, लगेच देईल, फक्त माझ्या बायकोचं स्वप्न, तिचं जगणं हिरावून घेऊ नका सर, प्लीज. तुम्ही तुमच्या बायकोच्या जगण्याचा व्यवहार केलाच ना, मग असं इमोशनल होऊन पाया पडण्यात काय अर्थ आहे? तेव्हा तो इन्व्हेस्टर बोलतो की मला एका अर्जंट मीटिंगला जायचं आहे, आणि ते निघून जातात. तेव्हा जेव्हा रिक्वेस्ट करत असतो सर, पण ते निघून जातात. इकडे मानिनी देवासमोर उभी राहून बोलते की पार्थच्या आयुष्यात नीट होऊ दे रे बाबा, त्याचं सगळं नीट कर. थोड्यात पार्थ तो आणि बोलतो, आई काव्य आली का गं? काव्य ओरडतो. तेव्हा मानिनी बोलते, अरे नाही आली ती. अरे काय अवस्था करून घेतली तू ठीक आहेस ना? तेव्हा पार्थ बोलतो, हो ठीक आहे आई, अगं मी काव्याला शोधतोय केव्हाचा. तेव्हा मानिनी बोलते, अरे काय दिवसभर शोधत फिरत होतास का? तेव्हा पार्थ बोलतो, हो आई, मी सगळीकडे शोधलं. तेव्हा मानिनी बोलते, तू शांत हो, पाणी पे. तेव्हा पार्थ विचारतो, काव्या कुठे गेल्या असतील? तेव्हा मानिनी बोलणार तेवढ्यात नंदिनी येते आणि ती बोलते, आई काव्या कुठे दिसत नाही आहे घरात. तेव्हा नंदिनी बोलते, मी सगळीकडे शोधलं, गेस्ट रूममध्ये पण शोधलं, कुठेच नाही येते, कुठे गेली काव्या? तेव्हा पार्थ उठतो आणि बोलतो, घर सोडून गेली ती. तेव्हा नंदिनी बोलते, अहो असं कोण म्हणालं तुम्हाला? तेव्हा पार्थ बोलतो, आईने काहीच सांगितलं नाही. तेव्हा नंदिनी बोलते, आई? तेव्हा पार्थ बोलतो, आई आता कोण लपवाछपवी करतंय, सांग ना प्लीज. तेव्हा मानिनी जायला लागते. तेव्हा नंदिनी मानिनीचा हात पकडते आणि बोलते, आई आता खरं सांगा प्लीज. तेव्हा पार्थ बोलतो, आई सांग ना प्लीज, काय झालं आहे? तेव्हा मानिनी बोलते, अरे तुम्ही दोघं मला असं चिमटीत पकडू नका, मला नाही माहिती काव्य कुठे गेली. तेव्हा पार्थ बोलतो, पण का गेली आहे हे तर माहिती नाही. तेव्हा नंदिनी बोलते, आई सांगा ना प्लीज, काय झालं आहे? मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की काव्य असं काही झालं नसताना घर सोडून नक्कीच जाणार नाही. तेव्हा मानिनी बघते तर देव्हाऱ्याजवळचा बल्ब सारखा ब्लिंक करत असतो. इकडे अनिशा काव्याला बोलत असते, काव्य हा काय प्रकार आहे? सकाळी पण पॉवर ट्रिप झाली आणि आता लायब्ररीमध्ये बसलो तर तिथे पण लाईट्स फ्लिकर्स व्हायला लागल्या. तेव्हा काव्य बोलते, अगं आजचा दिवसच खराब आहे की अनिशा, बाकी काही नाही. तेव्हा अनिशा बोलते की नाहीतर काय, पण आपण एवढी फी भरतो ना, मग मेंटेनन्सच्या नावाखाली सगळी बोंबाबोंब आहे. तेव्हा अनिशा बोलते, चल आपण घरात जाऊ. तेव्हा काव्य बोलते, नाही इथेच बरं आहे. बाहेर गेल्यावर पार्थ देशमुखांचा हसरा चेहरा, माझं नसण्यामुळे त्यांचं अस्वस्थपण आणि मानिनी काकूंचा संशय. तेव्हा अनिशा बोलते, त्या मानिनी काकूंना सुनीता नावाचा डास चावलाच का पण? तेव्हा अनिशा बोलते, देवा तुला 10 नारळ फोडेल मी, फक्त त्या मानिनी काकूंचं डोकं ताळ्यावर येऊ दे रे बाबा. आणि तिथून अनिशा निघून जाते. इकडे जीवा देवी मातेच्या मंदिरात येतो आणि देवी मातेसमोर सतत जोरजोरात घंटा वाजवतो. तेव्हा जीवा बोलतो, आज मला उत्तर हवं आहे, उत्तर. तू तुझ्या सगळ्या लेकरांवरती प्रेम करतेस, माया करतेस, मग मी काय तुझा सावत्र मुलगा आहे? माझ्या बाबतीत असं काय झालं आहे? मी नाही राहू शकत का सुखात, आनंदात? जगभरातलं सगळं दुःख माझ्याच आयुष्यात काय? मी मोठं पाप केलं होतं का मागच्या जन्मात की त्याची शिक्षा भोगतोय? तसं असेल तर सांग मला, म्हणजे मी मेंटली प्रिपेअर राहीन ना. मी सांगेल स्वतःला की जीवा काही चांगलं होत असेल ना तर आनंदी राहू नको, कारण की आनंदी होशील ना तर चांगली चपराक बसेल स्वतःला की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होऊ शकत नाही, काही होणारच नाही चांगलं. एका मुलीवर जीवापाड प्रेम केलं होतं मी, जीवापाड. तिच्यासाठी सगळं केलं होतं मी, कुठलीही कसर बाकी ठेवली नव्हती. पण एक दिवस माझ्या प्रेमाला, त्या मुलीला माझ्या आयुष्यातून हिरावून घेण्यात आलं का? काय केलं होतं? सगळं केलं होतं. दिवे सोडले होते,
ह्याच मंदिरात 50 दिवे सोडले होते पाण्यात. काय झालं होतं तरीही मी सगळं स्वीकारलं. म्हटलं जीवा, हेच आहे तुझ्या नशिबात, जे आहे ते गोड मानून घे. मग माझ्या आयुष्यात नंदिनी आली. म्हणजे काय घडलं, म्हणजे मी दिवा घेऊन सुद्धा शोधत फिरलो असताना तरीही इतकी चांगली मुलगी माझ्या आयुष्यात आली नसती. पण काय झालं माझ्याकडून, नकळत का होईना तिच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतला मी. दुःखात लोटलं तिला. मी आजतागायत तुझ्याजवळ काहीच मागितलं नाही आणि मागणारही नाही यापुढे. पण एक गोष्ट नक्की कर, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिचा आनंद निवास परत मिळवण्यासाठी मदत कर मला. फक्त 15 दिवस आहेत माझ्याकडे, फक्त 15 दिवस. प्लीज माझी मदत कर, मी हात जोडतो तुझ्याकडे. तेव्हा काव्याच्या क्लासच्या फ्लोअरला आग लागते. सगळे मुलं मुली पळायला लागतात. तेव्हा अनिशा बोलते की चल चल काव्या. तेव्हा काव्या बोलते अगं अनिशा, माझं ट्विन वॉच अगं क्लासमध्येच असेल, थांब मी बघून येते. तेव्हा अनिशा बोलते की अगं राहू दे ते तुझं ट्विन वॉच, चल आग लागली आहे. तेव्हा काव्या बोलते की नाही, क्लासरूममध्येच असेल मी आलीच बघून. काव्या तशीच गर्दीतून वर जाते. अनिशाही तिच्या पाठी जाते. इकडे पार्थ तो बल्ब नीट करतो आणि बोलतो हे बघ केला फिक्स, आता तुझं मन कसं करू फिक्स तेच मला कळत नाही आहे. तेव्हा नंदिनी बोलते आई काय चाललं आहे तुमच्यात आणि काव्यात, मी कधीपासून बघते कुरबुर सुरू आहे. आता वरसुद्धा तुम्ही मला तिच्याचबद्दल प्रश्न विचारत होतात. काही चूक झाली का काव्याकडून, कारण मला माहिती आहे उगाच काही कारण असल्याशिवाय तुम्ही नाराज होणार नाहीत. तेव्हा पार्थ बोलतो आई काय सळतंय तुझं काव्याच्या बद्दल तुझ्या मनात. आई बघ आई, तुला जे काही मनात सळतंय ना ते सांगून टाक, तुला माझी शपथ ते. तेव्हा माळी निघून जायला लागते. तेव्हा पार्थ माळिनीचा हात पकडतो आणि बोलतो आई तू कधीपासून मनात साठवून ठेवायला लागली, शपथ दिली तरी तू सांगत नाहीस, कमाल आहे तुझी. तेव्हा माळिनी बोलते तू मला शपथात वगैरे अडकवू नकोस पार्थ. तेव्हा माळिनी बोलते नंदिनीला तूही मला काही विचारू नकोस. तुझ्या बहिणीबद्दल मी जर आत्ता तुम्हाला दोघांना सांगितलं ना तर तुमच्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकेल. तेव्हा नंदिनी बोलते काय पायाखालची जमीन सरकावी, अशी एवढी मोठी चूक काय केली आहे काव्याने. तेव्हा पार्थ बोलतो आता मला ऐकायचंच आहे काय झालं आहे ते. तेव्हा माळिनी बोलते काही नात्यातल्या गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात. तेव्हा पार्थ बोलतो नाही, अशा लफाछफीच्या नातच नको आहे मला. नंदिनी बोलते आई सांगावं, काव्याकडनं काही चूक झाली असेल तर मोठी बहीण म्हणून मी तुमची माफी मागते. काव्या हळवी आहे हो पण खरी आहे. तेव्हा पार्थही बोलतो आई नंदिनी म्हणतात ती गोष्ट खरी आहे, काव्या जेन्युइन आहेत, खऱ्या आहेत, म्हणूनच त्या मला आवडतात. तेव्हा माळिनी बोलते हो तुझा इतका विश्वास आहे ना तिच्यावर, पण ती जशी आहे तशी नाही आहे पार्थ. तेव्हा नंदिनी शॉक्ड होते, पार्थही शॉक्ड होतो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.